डोळ्यातून वाहत होत्या. पण तरीही अनेकदा उन्हाळ्यामध्ये पाण्याची थोडी टंचाई जाणवायची. ही गोष्ट सोडली तर तिथल्या लोकांना काहीच त्रास नव्हता. जे कष्ट करायचे त्यांना दोन्ही वेळचं पोटभर जेवण मिळायचं. एकूणच राज्यात कमतरतेची व्यापारीची भरभराट होती. राजाचा एक विशेष सल्ला होता. गरज पडेल तेव्हा तो राजाला चांगला सल्ला द्यायचा आणि कारभार योग्य प्रकारे चालवावा यासाठी मदत करायचा. मात्र हा माणूस राजाकडून कसलाही पगार, मानधन, पदे घ्यायचा नाही. आपल्या झोपडीवजा लहानशा घरापासून राजमहालापर्यंत तो चालतच जायचा आणि राजाशी विचारविनिमय झाल्यावर तसाच चालत घरी परतायचा. त्यानं ना राजाकडे कधी काही मागितलं ना इकडे कुणापुढे हात पसरले. कुणीकडे आजपर्यंत कसलीच याचना त्यानं केली नाही. म्हणूनच लोक त्याला अयाची पंडित म्हणायचे. अयाची म्हणजे कुठलीही